सारा तो सारा सुन लो। सगळ्यांना वेडच लावलं. आता तुम्ही म्हणाल हा वेड लावणारा छोटासा पाहुणा कोण आहे, पण खरं सांगू त्याला अजून नावच मिळालेलं नाही. कोणी सोनू म्हणतं, कोणी मोनू म्हणतं, कोणी लाडू म्हणतं, अशी कितीतरी नावं त्याला ठेवलेली आहेत. पण हा नेहमीच छोटासा राहणार नाहीये. हळूहळू तो मोठा होईल, घराच्या बाहेर जाईल आणि घराच्या बाहेर गेल्यावर त्याला त्याचं ओळख करण्यासाठी एक नाव तर द्यावंच लागेल आणि त्यासाठीच या सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे. पण गमतीचा भाग असा आहे की ज्याच्यासाठी एवढ्या सोहळ्याचं आयोजन केलंय तो मात्र अनभिज्ञ आहे. शेक्सपियर म्हणून गेलेलं नावात काय आहे या छोट्याशा बाळाला ते तंतोतंत लागू पडतं. त्याला कोणत्याही नावाने तुम्ही हाक मारा, काही त्याला फरक पडत नाही. असं असलं तरी टकामका बघते सगळीकडे स्वारी, टकामका बघते सगळीकडे स्वारी, जणू विचारते झाली का तयारी, आणि आत्याला बजावून सांगते बरं, आणि आत्याला बजावून सांगते बरं, नाव ठेव आत्या माझं लई भारी. आपल्या हिंदू संस्कृतीत मानवाचे जीवन निरावय संस्कारित विकसित व्हावे, चारित्र्य संपन्न व्यक्ती म्हणून जडणघडण व्हावी म्हणून जीवनाच्या विविध टप्प्यांवर 16 संस्कार केले जातात आणि बारसं हा त्यापैकीच एक संस्कार आहे. आता गोपाळकृष्णाचं आगमन झालेलं आहे. आपण कृष्ण म्हटलं की आपल्याला बासरी वाजवणाराच कृष्ण दिसतो. कृष्णाची बासरी आणि कृष्ण यांचं एकमेकावर वाचून राहणारच नाही. कृष्णाची हॅलो चालेल. बासरी आणि कृष्ण यांचं एक अतूट नातं आहे. जेव्हा विष्णूंनी कृष्णाच्या रूपावर
धर्तीवर जन्म घेतला आणि त्यावेळी भगवान शंकरांना कृष्णाच्या रूपात विष्णूंना पाहण्याची खूप उत्सुकता निर्माण झाली. त्यावेळी दधीची ऋषींच्या अस्थिपासून म्हणजेच हाडांपासून त्यांनी एक वाद्य तयार केले आणि ते वाद्य कृष्णाला भेट म्हणून दिलं आणि ते वाद्य म्हणजेच बासरी. बासरी हे नुसतं एक वाद्य नाही आहे, तर ते भक्ती आणि प्रेम याचं एक प्रतीक म्हणून आहे. कृष्ण जेव्हा बासरी वाजवायचा त्यावेळेला गाई, वासरं आणि गोपिका तल्लीन होऊन त्या कृष्णाची बासरी ऐकायच्या आणि गोपिकांना मात्र फार हेवा वाटायचा की कृष्णाचं बासरीवर खूप प्रेम आहे. त्या बासरीचा द्वेष करायचा. शेवटी एक दिवस गोपिकांनी बासरीला विचारलंच, असं काय आहे तुझ्यात, असं काय आहे तुझ्यात की कृष्ण तुझ्यावर एवढं प्रेम करतो. बासरी हसली आणि बासरी म्हणाली, मला 7 छिद्र आहे, त्याच्यापैकी 6 छिद्रातून षडरिपू निघून गेलेले आहे. बासरी म्हणाली, मला 7 छिद्र आहे, त्याच्यातल्या 6 छिद्रातून षडरिपू निघून गेलेले आहेत. 1 छिद्र आहे ते मुखाशी आहे आणि जेव्हा कृष्ण फुंकर मारतो तेव्हा त्याच्यातून सूर निघतो, म्हणजे याच्यात माझ्या आवाजाचा काही संबंध नाही आणि याच्यामुळे माझा अभिमानही गळून पडला. आणि हे ऐकल्यावर गोपिकांनाही त्या थोड्याशा लाजल्या की आपण उगीच या बासरीचा राग केला असा. तर ही बासरीची धून ऐकण्यासाठी आपण सगळेच खूप उत्सुक आहोत. म्हणून मी बासरी वादनासाठी आमचे व्याही श्री सुभाष जोशी यांना स्टेजवर आमंत्रित करते. बासरीचं खूप छान वर्णन ताईंनी केलं. थोडंसं मुलांनी एक तोडकं बोलते तर ते मी आपण गणपतीच्या याच्याने सुरुवात करूया. गणपतीच्या श्रवणाने
जंगल आहे पण झाडे नाही, रस्ता आहे पण वाहने नाही, आणि शहरं आहेत पण पाणी नाही. कोणाला माहिती आहे का उत्तर? एकदम बरोबर. दोन उत्तरं दिली तर एकच बक्षीस मिळेल बरं. दुसरं कोडं आहे, लाल म्हसोबा कागद खातो. लाल म्हसोबा कागद खातो. टाळ्या टाळ्या करूया. तिसरं कोडं आहे, तीन पायाची त्रिंबक राणी. तीन पायाची त्रिंबक राणी खाते लाकूड पिते पाणी. सफेद सवारी, काला घोडा सफेद सवारी एक उतरे. दुसरी सवारी, काला घोडा सफेद सवारी एक उतरे तो दुसरी सवारी. हॅलो. अमोल करेक्ट. साठी अब मैं सारे बच्चों को कुछ क्वेश्चंस पूछूंगी. स्टेज के सामने आ जाए सारे बच्चे. सामने आ जाओ. फ्रॉक पहना है. हेरिका. पर्पल कलर. हेरिका सामने आओ. किसने ग्रीन कलर का टॉप स्कर्ट पहना है? कलर का ड्रेस पहना है. दीदी आप क्या शर्ट पहना है. मरून कलर का शर्ट पहना है. गिफ्ट देता है. पर्पल कलर का पहना है. कुणी गोविंद घ्या
कुणी गोपाळ घ्या कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या कैलास पर्वती आनंद झाला तेजस्वी बालक जन्मास आला सुख करता दुःख हरता म्हणतात तुला जो बाळा जो जो रे जो सुख करता दुःख हरता म्हणतात तुला जो बाळा जो जो रे जो सुख करता दुःख हरता म्हणतात तुला जो बाळा जो जो रे जो माझा ग बाळ राजा माझा ग बाळ राजा दाही दिशात होऊ दे दाही दिशात होऊ दे त्याचा ग गाजा माझा माझा ग बाळ राजा माझा ग बाळ राजा माझा ग बाळ राजा माझा ग बाळ राजा त्याचे नाव आता ओपन होत आहे. आली उमलून माझ्या गाली प्रीत नवी मखमाली रे बहरला हा मधुमास नवा की आमच्याकडे छोटासा पाहुणा आलाय त्याला ती नाव नाही पण आता त्याला नाव देण्यात आलं आहे त्याचं नाव ठेवलं आहे प्रिन्स. ताली रे सुचवना तूच उपाय आता खुशीत आली आईसाठी जीवन माझं तुझ्याच साठी छान स्नेहल टाळ्या वाजू द्या जरा. आता मी आमंत्रित करते श्री सुभाष जोशी यांना ते एक गाणं सादर करणार आहेत.
रोशन जग में मेरा राज दुलारा तुझे सूरज कहूँ या चंदा तुझे ही कहूँ या तारा मेरा नाम करेगा रोशन जग में मेरा राज दुलारा। मैं कब से तरस रहा था मेरे आंगन में कोई खेले नन्ही सी हंसी के बदले मेरी सारी दुनिया ले ले तेरे संग झूल रहा है मेरे बाहों में जग सारा मेरा नाम करेगा रोशन जग में मेरा दुलारा तुझे सूरज कहूँ या चंदा तुझे ही कहूँ या तारा मेरा नाम करेगा रोशन जग में मेरा दुलारा। चलना सिखलाऊं कल हाथ पकड़ना मेरा जब मैं बूढ़ा हो जाएगा नया सहारा मेरा नाम करेगा रोशन जग में मेरा दुलारा तुझे सूरज कहूँ या चंदा तुझे ही कहूँ या तारा मेरा नाम करेगा रोशन जग में मेरा दुलारा। मेरे बाद की इस दुनिया में जिंदा मेरा नाम रहेगा जो भी तुझको देखेगा तुझे मेरा नाम कहेगा तेरे रूप में मिल जाएगा मुझको जीवन दोबारा मेरा नाम करेगा रोशन जग में मेरा दुलारा तुझे सूरज कहूँ या चंदा तुझे कहूँ या तारा मेरा नाम करेगा रोशन जग में मेरा दुलारा। Oh
दशरथ